आणि सध्या राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाई मोहिमांची चांगली चर्चा आहे। भेसळयुक्त पदार्थांच्या विरोधात तुकाराम मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयानं एक मोठी मोहीमच उघडलेली आहे। पण आता एक मोठा खुलासा होतोय। तुकाराम मुंढेंच्या या कामगिरीला चाप लावण्यासाठी त्यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडनं 250 कोटी रुपये गोळा केल्याचा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाडांनी थेट विधानसभेत केला। तसंच अन्न आणि औषध प्रशासन नरहरी झिरवळ चालवत असून आणखी कुणीतरी नरहरी झिरवळ चालवत नसून आणखी कुणीतरी चालवत असल्याचा आरोपही त्यांचा आहे। दरम्यान एफडीए कडनं चांगली कारवाई सुरू असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नसल्याचं नरहरी झिरवळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। तर मुंढे यांच्या जीवाला धोका असेल तर संरक्षण द्यावं अशी मागणी शिंदेचे आमदार अर्जुन खोतकरांनी केली आहे। तुकाराम मुंढेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंढेंची विकेट काढायला। आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंढेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण का पहिल्यांदा बाजारातनं सगळं गायब झालंय, बाजारातनं सगळं गायब झालंय आणि तुकाराम मुंढे चांगल्या चांगल्या जागेंवर होते। 10 दिवस रजेवर गेले, 11व्या दिवशी डायरेक्ट बदलीची ऑर्डर त्यांच्या हातात पडली। राजस्थानमध्ये खेमका आणि महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे यांच्या बदल्यांची ऑर्डर तर अशा रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता अन्न नमुने 1930 विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी जे काही सर्जिकल ग्लोव्ज आहेत ते सुद्धा निर्जंतुकीकरण न करता वापरण्यात आल्याचं तेही त्यांनी सांगितलं। तो एकूण जप्त माल 74,85,500 रुपये किमतीचा माल त्या ठिकाणी जप्त केलाय। त्यांनी शेवटचा प्रश्न सांगितला तो तसा त्यांना का शंका यावी का आयुक्त महोदयांनी सुंदर अशी कार्यवाही सुरू केलेली आहे, त्यांना तुम्ही थांबवणार आहात तर आपण थांबवणारच आहोत। त्यांची रीतसर त्या ठिकाणी पोस्टिंग झालेली आहे, बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही।